हाय यूट्यूब फॅमिली, शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. बघा हे बघा तिळाचे सगळे तुम्हाला व्हिडिओ टाकत राहिलो मी, टाकायलो पण. हे बघा आता लास्ट ओळ राहिलेली आहे. इकडे झालेले आहेत बघा 4 ओळी दिसतात का तिकडं. आता हे लास्ट 5 ओळी म्हणजे 5 ओळीमध्ये 5 पाकिट पडलेले आहेत बघा. एका ओळीमध्ये 1 पाकिट टाकलेलं आहे बघा तिळाची बॅगाचं. अर्धा किलोची एक बॅग आहे मित्रांनो. हे बघा पाणी हिरीतली मोटर असल्यामुळं पाणीचं प्रमाण जास्त आहे. 3 पाटीला सुद्धा थांबत नाही आहे, जास्त प्रेशर नाही आले त्याच्यामुळं. इकडं थोडं तुरीच्या खुटाड्याला पाणी काढून दिलेलं आहे. इकडं 3 पाट्या भिजलेल्या आहेत आणि इकडे 3 पाट्याला लावलो बघा मित्रांनो. हे पण अर्ध्यात गेले आहेत बघा. झूम करून दाखवतो तुम्हाला. म्हणजे एक अर्धा किलोची बॅग तिळाची 6 पाट्यामध्ये बसवली बघा मित्रांनो, खतासोबत शिपलं तर. अशा प्रकारे रानपाणी देणं चालू आहे बघा. पिंकर आपल्याकडं नसल्यामुळं शिपून त्याला आपल्याकडं ते आहे बघा. मागच्या दिवशी बैल होते, आज बैल जोड आला नाही आपल्या इकडं, दुसरीकडे गेल्यामुळं डायरेक्ट शिपला आणि वकरून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर शिपून टाकला तिळ. पाणी चालू आहे बघा मित्रांनो. पाण्याचं जे पिकअप आहे ते एकदम स्लोमध्ये चालू ठेवलं आहे बघा, दमानं 3 पाट्याला. त्याच्यामुळं तीळ वाहून जाणार नाही असं मला वाटते. तरी बघू, 8 दिवसाच्या नंतर याचा रिझल्ट आपल्याला कळेल, किती प्रमाणात वाहून गेला आणि किती प्रमाणात निघाला ते. पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं दांडा पाट्यामध्ये सुद्धा पाणी सहन होत नाही इकडं साचायला बघा मित्रांनो. विहिरीतली मोटर असल्यामुळं पाणी खूपच प्रेशरने यायलं, तिला कमी पण करता येत नाही आणि एकदा 6 पाट्याला पण लावता येत नाही बघा. हे अशा प्रकारे तिळाला पाणी देणं चालू आहे. माझा व्हिडिओ बघते वेळेस कोणी माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. भेटू मग नंतरच्या व्हिडिओमध्ये. तिकडं समोर जाऊन कुठं थांबायलं पाणी, कोण्या पाटीला जास्त चाललं आहे, कोण्या पाटीला कमी चाललं आहे हे बघावं लागते. चला ठेवतो मग, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.